आणि आता 7 ते 12 हा जो अध्याय आहे, त्याच्यामध्ये हे कर्म कृष्णांप्रती कसं करायचं ते शिकवलेलं आहे. पहिल्यांदा तर झालं की कर्म करायचंय. कसं करायचं? 1 ते 6 अध्याय. आता कृष्णांबद्दलचं ज्ञान आहे आणि ते कोण देऊ शकतंय? जसं जर तुम्हाला माहिती करायचं असेल की टाटा किंवा बिर्ला त्यांच्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत? तुम्हाला कसं कळेल? रिसर्च कडून कळेल? नाही कळणार. जोपर्यंत तो टाटा, बिर्ला तुम्हाला सांगत नाही, की माझ्या बँक अकाउंटमध्ये 2,000 करोड रुपये आहेत. तेव्हाच तुम्हाला ते कळणार. कारण तो कुणालाच नाही सांगणार असं. तर त्याचप्रमाणे भगवंतांबद्दल आपल्याला जर ऐकायचं असेल, तर ते भगवंतांकडूनच ऐकायला पाहिजे. दुसऱ्या सगळ्या वेगवेगळ्या रिसर्च, शोध पद्धती नाही चालत. तर हा जो 7वा अध्याय आहे, तो भगवंत आता आपल्याबद्दल स्वतःबद्दलचं ज्ञान आपल्याला देतात आहे. तर चला आपण ऐकूया 7वा अध्याय भगवत ज्ञान. लिटिल बिट ॲडजस्ट. तर हा 6व्या अध्यायाचा काल आपण पाहिलेलं की EASY तुम्हाला जर लक्षात असेल तर काल आपण पाहिलेलं की जे मन आहे त्याच्यावरती आपण कसं नियंत्रण करू शकतोय. तर ते आपण पाहिलेलं काल. तर आज आपण पाहणार आहोत पुढचा अध्याय. काल आपण पाहिलेलं की मनाला आपण कसं आपलं मित्र बनवू शकतोय. अष्टांग योग बघितला. योगी जेव्हा नापास होतो, त्याचं काय होतं ते बघितलं आणि योगाची पूर्णता पण बघितली काल. त्या जेव्हा असा योगी आहे जो पूर्ण होतो त्याच्या योग साधनेमध्ये, तेव्हा भगवंत हा हे हा श्लोक म्हणतात. योगीनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. की जो सिद्ध असा योगी आहे ज्यानं पास केलेलं आहे योग साधना, तो कसा समजतो आपण? मद गतेनांतरात्मना, की तो अंतःकरणात भगवंतांचं सदैव चिंतन करतो. तर हे चिंतन कसं करतात हे आपल्याला कळतं या 7व्या अध्यायावरून. तर इथं आपण आता पुढे जातोय. ज्ञान विज्ञान योग जो हा 7वा अध्याय आहे आणि हे आपण पाहणार आहोत HEAD हेड. H आहे श्रवण, हिअरिंग. एव्हरीवेअर सर्वत्र. भगवंतांची आपण अनुभूती सर्वत्र कशी करू शकतोय ते याच्यामध्ये सांगतात आहे भगवंत. तिसरं आहे ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट, की भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार कोण करतात आणि अस्वीकार कोण करतात. आणि लास्ट आहे डी, डेमिगॉड्स और देवी देवता. जी देवतांची पूजा आपण करतो त्याच्याबद्दल भगवंत काय म्हणतात. आपण काल पाहिलेलं की जे मन आहे ते मन जर नियंत्रित असेल
तर त्याची उपयोगिता आहे ती 1000 पटीने वाढते. पण तेच जर मन अनियंत्रित असेल, तर ते एक मोठं डेंजर होऊन जातं. भयानक अपघात घडतात. त्यासाठीच रस्त्यावरती मोठे-मोठे बोर्ड लिहिलेले असतात. एका बोर्डवरती लिहिलेलं, "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" असं लिहिलं. कारण जोपर्यंत मनाचा ब्रेक आपल्या हातात नाहीये, ते नसेल तर आपली गाडी धडकणार कुठेतरी जाऊन. तर कालच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तो ब्रेक जो मनावरती आहे, तो कसा टाईट ठेवायचा आहे. तर पहिलं आहे श्रवण. श्रवण का? कारण आपण जी भक्ती आता पालन करतोय, ती श्रवणावरती जास्त आधारित आहे. श्रवण भक्ती त्याला म्हणतात. कारण श्रवण भक्ती खूप ईझी आहे, एकदम साधी, सोपी, सरळ आहे. फक्त आपल्याला आपले कान उघडायचे आहेत ऑलरेडी. ते फक्त जाऊन ऐकायचंय भगवंतांविषयी. आणि यानं काय होतं ऐकण्यानं अशा? कारण इथं भगवंत म्हणत म्हणत होते ना, की मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं ना, मदगतेन अंतरात्मना, की अंतःकरणात माझं सदैव चिंतन. ते चिंतन कसं होईल? आजकाल आपण पाहतो चिंतन तर सोडाच, सगळे चिंताग्रस्त आहेत. कोरोना आहे आणि आता नवीन काहीतरी आलेलं आहे, ब्लॅक म्युकस आणि हजार चिंता असतात. आणि मराठीमध्ये ते म्हणतात, की चिता आहे ती एकदा जाळते फक्त मेल्यानंतर. चिंता रोज जळते. तर अशा चिंतेपासून जर आपल्याला दूर जायचं असेल, या चिंतेवरती जर उपाय काढायचा असेल, तर भगवंतांची चिंतन केल्यानंच ती चिंता दूर जाऊ शकते. तर चिंतनानं आपण ती चिंता दूर पाठवू शकतोय आपल्या आयुष्यामधून. तर त्यासाठी भगवंत म्हणतात हे चिंतन करायचं कसं? ते या 7व्या अध्यायात दिलेलं आहे. आणि पहिली पायरी काय सांगतात आहे भगवंत? हिअरिंग, श्रवणम, भगवंतांबद्दल ऐकून. या तर हा जो पहिला श्लोक आहे, याच्यामध्ये भगवंत म्हणतात आहे, "मय्यासक्त मनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणुः." तर इथं म्हणतात आहे, की "हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तुम्हाला पूर्णपणे जाणू शकतो." कसं? इथं ते सांगतात आहे, "तत् शृणु." की ऐक. मग आत्तापर्यंत अर्जुन ऐकत नव्हता का? ऐकत होता. पण कधी-कधी ते म्हणावं लागतं. घरी पण तुम्ही ऐकत असाल ना? "अहो, ऐकलं का?" मग थोडेसे कान जातात. कारण तोपर्यंत ऐकत असतोय, पण इकडे-तिकडे असतोय. तर तसंच इथं पण भगवंत म्हणतात आहे, की "आता ऐक." आत्तापर्यंत जरा थोडंफार इकडं-तिकडं विचार करत असेल, तर आता मी एकदम महत्त्वाचं काहीतरी सांगतोय. ऐक आता. तर इथं आपण पाहतो, की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आपण ऐकतो. आई-वडिलांचं ऐकतो, त्याच्यानंतर शाळेत जाऊन गुरुजींचं ऐकतो, त्याच्यानंतर कॉलेजला जाऊन शिक्षकांचं ऐकतो, त्याच्यानंतर आयुष्यभर मग घरात तर ऐकावंच लागतं. नाही ऐकून कुठे जाणार? तर इथं भगवंत सांगतात आहे, की भक्तीमध्ये पण जेव्हा आपण ऐकतो पहिल्यांदा, त्यानंतर आपल्याला भगवंतांविषयी माहिती कळते, ज्यानं आपल्याला कळतं, की काय करायचं पुढं. जसं एखादा डॉक्टर आहे. तर डॉक्टर तो पहिल्याच दिवशी जेव्हा तो डॉक्टरकीच्या कॉलेजला जातो, तेव्हा पहिल्या दिवशी तो डॉक्टर नाही होत. 5 वर्ष लागतात त्याला डॉक्टर व्हायला. आणि काय असतंय 5 वर्षामध्ये?
लेक्चर्स असतात ते तो बसून ऐकत असतोय, की हे असं झालं तर काय करायचं? असं झालं तर काय करायचं? आणि थोडीफार प्रॅक्टिकल असतात ते त्यांची. तर जोपर्यंत ऐकत नाही, तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही, की आपण काय करायचं? त्यासाठीच ज्ञान पहिल्यांदा आहे, नंतर विज्ञान. तर इथं भगवंत सांगतात आहे, की भगवत भक्तीचं जर विज्ञान आपल्याला करायचं असेल, तर त्यासाठी ज्ञान गरजेचं आहे आणि ते ज्ञान आता भगवंत आपल्याला देतात आहे. आणि इथं ते सांगतात आहे, की हे ज्ञान आहे ना, ते ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. तर इथं सांगितलेलं आहे, ज्ञान जे आहे ते कसं आहे, ते आहे ते जाणल्यानं आणखी काही शिल्लक नाही राहत जाणण्यासाठी. एक मिनिट. तर इथं सांगितलेलं आहे, की वक्ष्यामी अशेषतः. अशेषतः म्हणजे की हे जाणल्यानंतर तुला आणखी काही एक्स्ट्रा जाणण्याची गरज नाही पडणार. मागच्या वेळीच एक भक्त मला विचारत होते, की महाराष्ट्रामध्ये सगळेजण पांडुरंगाची भक्ती करतात, वारी करतात. तर मग पांडुरंग आणि कृष्ण यांचा काय संबंध आहे? दोन्ही एकच आहेत की दुसरे आहेत की काय आहे? आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे. पण आपण जर पाहिलं तर ज्या पांडुरंगाची आपण भक्ती करतो पंढरपूरला जाऊन आणि कृष्ण यांच्यात काहीच फरक नाहीये. कारण कृष्णच जेव्हा इथं द्वारकेमध्ये होते, तेव्हा त्यांच्या भक्ताला पुंडलिकाला भेटण्यासाठी ते पंढरपूरला आले आणि त्यानंतर पुंडलिकाच्या विनंतीवरून ते तिथंच थांबले. का? कारण आपल्यासाठी. कारण त्यावेळी परत गेले असते तर आपल्याला आता थोडे दिसणार मग. आपल्या सगळ्यांसाठी पुंडलिकानं विनवणी केली, की पुढे जाऊन भरपूर लोकं येणार आहेत तिथं. त्यांना पण माझ्यासारखंच सौभाग्य प्राप्त व्हावं तुमच्या दर्शनाचं. मग तुम्ही इथंच थांबा. आणि भगवंत विठेवरती तेव्हापासून उभे आहेत. ते म्हणतात ना, "युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रखुमाई दिव्य दिसे शोभा." की त्यांच्या शेजारी कोण आहे? रखुमाई आहे. रखुमाई कोण आहेत? रुक्मिणी आहेत त्या. आणि तुम्ही आत्ता पण गेला, भगवंतांचं विठ्ठलांचं दर्शन केल्यानंतर डाव्या बाजूला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तिथं छोटे मंदिर आहेत. रुक्मिणीचं मंदिर आहे, सत्यभामाचं मंदिर आहे, राधाराणीचं मंदिर आहे. तर आपण समजू शकतोय, की कृष्ण हेच पांडुरंग आहेत. तर ही भगवद्गीता कोणी सांगितली? पांडुरंगाने सांगितली. भगवद्गीता आहे ती पांडुरंगांचे स्वतःचे शब्द आहेत. तर आपलं एवढं महान भाग्य आहे, की भगवंतांची जी गीता आहे, पांडुरंगांनी स्वतः सांगितलेली, ती आपण ऐकतोय आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतोय. ही भगवंतांची खूप मोठी कृपा आहे आपल्यावरती. याच्या 3रा श्लोकमध्ये सांगतात, "मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः." तर इथं सांगितलेलं आहे, की मनुष्याणां सहस्रेषु, हजारो लोकांमध्ये एक कुणीतरी सिद्ध, सिद्ध म्हणजे ज्याला योगामध्ये सिद्धी प्राप्त झाली असा, हजारामध्ये एखादा. यततामपि सिद्धानाम, अशा हजारो सिद्ध लोकांमध्ये कश्चिन माम वेत्ती तत्वतः, असा एखादाच विरळ कुणी सज्जन असतोय ज्याला मी
पूर्णपणे मला समजतो तो. वेत्ती तत्वतः. याचा अर्थ हाच आहे, की भगवंतांना समजणं एवढं सोपं नाहीये. याला खूप दुर्मिळ हा योग आहे, भगवंतांना समजण्याचा. आणि इथं भगवंत म्हणतात, की हजारो लाखोमधून एखादा व्यक्ती मला पूर्णतः समजू शकतो. आणि त्यासाठीच आपण पाहतो, की महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? कित्येक करोड आहे. है ना? पण त्यातले आता आपण जेव्हा गीतेचा कोर्स करतोय, किती जण येतात? आपण पाहतो 1% च्या पण कमी असतात. मग कधी-कधी असं वाटू शकतंय, की अरे जर भक्ती एवढी महत्त्वाची आहे, तर सगळेजण भक्ती का नाही करत? एवढी चांगली आहे. भगवंत स्वतः म्हणतात आहे. भगवंत त्यांचं एवढं रक्षण करतात, एवढे प्रेमळ आहेत. मग सगळे भक्ती का नाही करत? तर प्रभुपाद एका लेक्चरमध्ये सांगतात आहे. ते म्हणतात, की जर तुम्ही बाजारात गेला, बाजारात भरपूर दुकान असतात. भाजी मंडई असते, बटाटा, सगळे जे पण काय तुम्हाला पाहिजे ते मिळतात तिथं. आणि काही दुकानं असतात ते स्पेशल असतात ते. जसं हिऱ्याचं दुकान असते. मग तुम्ही बाजारात गेला, मंडईमध्ये तर अफाट गर्दी असते. पण हिऱ्याच्या दुकानामध्ये गर्दी नाही मिळणार तुम्हाला. थोडेच लोकं जातात. तसंच भगवद्गीता हा हिरा आहे. हे जे ज्ञान आहे गीतेचं ते हिऱ्यासारखं आहे. तर इथं आपण हे नाही पाहू शकत, की अरे गर्दी दिसत नाही. है ना? जसं आपल्या क्लास आपण आता जवळपास 300 लोक आहेत. है ना? आधी जवळपास 450 लोक होते. तर कधी-कधी विचार होतो, की अरे लोकं कसे काय चालले जातात? का? कारण जेव्हा हिऱ्याच्या दुकानामध्ये चुकून जातो, त्याला वाटतं, की अरे मी तर बटाटा घ्यायला आलो हे हिऱ्याचं दुकान कसं काय आलो मी? मग तो यू-टर्न मारून परत जातो. तर तुम्ही सगळे हिरा घेण्यासाठी आलात आणि हे एकदम 100% आहे, की आपण जर भगवद्गीता व्यवस्थित ऐकली, समजली, तर हा जो भक्तीचा हिरा आहे, भगवंतांच्या सेवेचा हिरा, आपल्या सगळ्यांना प्राप्त होऊ शकतोय 100%. कारण ही भगवंतांनी आणि भगवंतांच्या भक्तांनी दिलेली घोषणा आहे, की जे पण भगवंतांच्याकडं येतात आतुरतेनं, भगवंत स्वतःला देतात त्यांना. तर इथं सांगतात, की भक्ती किती विरळ आहे. एवढी सोपी नाहीये. आता जेव्हा हे सांगतात आहे, की "तू ऐक माझ्याबद्दल, तत्शृणु." पण इथं लोकं लगेचच म्हणतात, की ऐकणं ठीक आहे. पण मग पुढं प्रॅक्टिकल कसं करायचं? ते मी ऐकलंय व्यवस्थित हे मला कसं कळणार? तिथं भगवंत आता स्वतःच्या बद्दल सांगतात आहे, ज्यानं हे आपलं चिंतन, आपलं जे ऐकलेलं आहे, ते फळाला येतं. तर इथं आपण पाहतो, कृष्ण सांगतात आहे 4थ्या आणि या 5व्या श्लोकामध्ये. तर इथं कृष्णांच्या 2 शक्ती सांगितलेल्या आहेत. एक आहे अपराशक्ती, ज्याला भौतिक शक्ती पण म्हणतात आणि दुसरी आहे पराशक्ती, आध्यात्मिक शक्ती. अपरा जी आहे भौतिक शक्ती जी आहे, जी इथं सांगितलेली आहे या ठिकाणी. तर इथं आपण पाहतोय पंचमहाभूत आणि अहंकार, मन, बुद्धी. आपण पुढे जाऊन त्याची विश्लेषण पाहणार आहोत. इथं सांगतात ते भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. तर ही माझी 8 वेगवेगळ्या टाइपची प्रकृती आहे. भिन्न प्रकृती, जी भौतिक शक्ती आहे, माझ्यापासून भिन्न आहे. ती या 8 तत्वांनी बनलेली आहे. पंचमहाभूत म्हणजे आकाश, पृथ्वी, वायू, जल, अग्नी हे 5 महाभूत आहेत. पंचमहाभूत आपण त्याला म्हणतो आणि 3 जे आहेत ते मन, बुद्धी आणि अहंकार. हे पण भौतिकच आहेत. जसं कॉम्प्युटर असतोय,
कम्प्युटरचं एक हार्डवेअर असतंय आणि एक सॉफ्टवेअर असतंय. पण दोन्ही कम्प्युटरच आहे आणि ती एक शक्ती आहे. तसं भगवंत इथं सांगतात आहे, हार्डवेअर काय आहे? पंचमहाभूत. सॉफ्टवेअर काय आहे? मन, बुद्धी, अहंकार. ज्याच्यावरती ते चालतं सॉफ्टवेअर. हार्डवेअर ज्याच्यावरती चालतं ते सॉफ्टवेअर. आणि इथं ते सांगतात आहे, दुसरी जी शक्ती आहे त्याला म्हणलेलं आहे पराशक्ती. तर ही पराशक्ती काय आहे? पराशक्ती आहे अपरेयामितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत. तर इथं सांगितलेलं आहे की ही जी परा प्रकृती आहे, जी आध्यात्मिक शक्ती आहे, ती जी आहे ती भगवंत सांगतात इतस्तु अन्याम. अन्य म्हणजे ही अन्य शक्ती आहे आणि ते सांगतात आहे की ही आध्यात्मिक शक्ती कोण आहे? भगवंत सांगतात जो आत्मा आहे, जीवात्मा, ती आध्यात्मिक शक्ती आहे. भगवंतांचीच शक्ती. आपण सगळे भगवंतांपासून आलेले आहोत. भगवंतांचीच शक्ती आहोत आपण. जसं एखादा मुलगा आहे, तो मुलगा एकदम त्याच्या जे वडील असतात ते त्यांच्यासारखाच दिसतो, त्यांच्यासारखाच बोलतो. कारण तो मुलगा आहे तो त्या वडिलांचाच एक शक्ती आहे ती. है ना? तसंच इथं पण भगवंत सांगतात आहे, की हे जे जीवभूता महाबाहो ययेदं धार्यते जगत. की ही जी माझी जीवशक्ती आहे, ती या भौतिक शक्तीच्या बरोबर राहून कार्य करते. म्हणजे जसं लॅपटॉप किंवा कम्प्युटर आपण म्हणत होतो. एक आहे सॉफ्टवेअर, एक आहे हार्डवेअर आणि दुसरा आहे युजर, जो तो कम्प्युटर चालवतो. तो कम्प्युटर चालवणारा कोण? जीवशक्ती आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर अपराशक्ती, भौतिक शक्ती. इथं आता भगवंत पुढे जाऊन सांगतात, हे आहे भूमी, जल, अग्नी, वायू आणि खम, आकाश. ते पंचमहाभूत. मन, बुद्धी, अहंकार हे आपलं सूक्ष्म शरीर आणि त्याच्या आतमध्ये आपण आत्मा, जो सच्चिदानंद आहे. पुढे जाऊन सांगतात भगवंत, मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. इथं सांगतात आहे की सूत्रे मणिगणा इव. सूत्र म्हणजे दोरा आणि इथं म्हणतात की मणी. इथं तुम्ही पाहता की मण्यांची माळ आहे, पण ती मण्यांची माळ एका दोऱ्यामध्ये त्याला बांधलेलं असते. तर भगवंत इथं सांगतात की हे जे जग आहे ना पूर्ण, ते पण मी त्याच्यामध्ये दिसत नाही. जसं आता ही माझी माळ आहे तुळशीची. इथं तुम्हाला तुळशीचे मणी दिसतात, पण त्या तुळशीच्या मण्यामध्ये असलेली दोरी नाही दिसत आहे. पण ती दोरी दिसत नाही त्याचा अर्थ असा नाही की ती दोरी नाहीये. ती दोरी आहे कशानं कळतं आपल्याला? की तुळशीचे सगळे मणी आहेत ना, ते एका रांगेत आहेत. त्याच्यावरून हे कळतं की आतमध्ये काहीतरी आहे. कारण ते आतमध्ये दोरी नसती तर तुळशीचे सगळे मणी इकडे तिकडे गेले असते. त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की हे जे सगळं जगत आहे ना, ते एका ठिकाणी ठेवलंय मी. कशामुळं? कारण मी स्वतः तिथं त्या गोष्टींना एकत्र ठेवण्यासाठी आहे. तर भगवंत इथं सांगतात आहे की हे जग बघून पण आपण भगवंतांबद्दल आपण समजू शकतोय. भगवंतांना अनुभव करू शकतोय आपण फक्त जग बघून. जसं ही तुळशीची माळ बघून आपण समजू शकतोय की आतमध्ये दोरा आहे. तर इथं खूप सुंदर उदाहरण देतात आहे भगवंत आणि इथं
एक गोष्ट आपण विचार करण्यासारखी आहे. माझा एक प्रश्न आहे सगळ्यांना. व्यवस्थित ऐका. गुरुत्वाकर्षणाचा नियम कुणी तयार केला? काही जण म्हणतात ते न्यूटननं तयार केला. त्यासाठीच मी तुम्हाला म्हणलेलं, की व्यवस्थित ऐका. तत्शृणु. ऐका, मी काय म्हणलेलं? मी हे नाही म्हणलं तुम्हाला, की गुरुत्वाकर्षणाचा नियम कुणी शोधून काढला. ते नाही विचारलं तुम्हाला. मी म्हणलं गुरुत्वाकर्षणाचा नियम बनवला कुणी? न्यूटन जेव्हा ते सफरचंद खाली पडलं, मग त्यानंतर त्यानं तो गुरुत्वाकर्षणाचा नियम केला. न्यूटनच्या आधी सफरचंद खाली पडत होतं, की वरती जायचं? आधी पण खालीच पडायचं, है ना? तर तो नियम न्यूटनच्या आधी पण होता. तर तो आला कुठून? भगवंत इथं सांगतात आहे, तो नियम मीच तयार केला. कारण तुम्ही पाहता, सूर्य आहे, चंद्र आहे, पृथ्वी आहे. पृथ्वीला कसं कळतं, की मी आता सूर्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे म्हणून? कुठून आलं कुठून हे? तर भगवंत म्हणतात, हे जे जे पण तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. गुरुत्वाकर्षण म्हणा, एका 2 ग्रहामधलं आकर्षण म्हणा, काही पण म्हणा. पण ते आकर्षण कोण निर्माण करतंय? भगवंत इथं सांगतात आहे, ते आकर्षण मीच निर्माण करतो. जसं 2 ग्रहगोले आहेत, ते एक मण्याप्रमाणे आहेत आणि ते जोडलेले आहेत एकमेकाला, या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानं. तर जेव्हा आपण भौतिक या जगामध्ये वेगवेगळे नियम पाहतो, तेव्हा एक कळायला हवं आपल्याला, की हे नियम असतात ना, ते अचानक आकाशातून पडत नाहीत. हं. जसं आजकाल भरपूर लॉकडाऊनचे नियम येत असतात. आज पण आला. तर हे नियम आहेत, ते असे आकाशातून पडत नाहीत. भरपूर लोक त्यांचे डोकं झिजवतात. मग त्याच्यानंतर काही नियम तयार होतात. भारताची राज्यघटना आकाशातून पडली नाही. भरपूर शेकडो लोकं त्याच्यावरती काम करत होते. भरपूर बुद्धिमान लोकांनी ती राज्यघटना तयार केली, नियम. तर त्याचप्रमाणे या जगातले जे नियम आहेत, कर्माचे नियम आहेत, नैसर्गिक नियम आहेत, ते सगळे नियम भगवंत स्वतः करतात. असं नाही की ते असेच कुठून तरी आलेत म्हणून. तर इथं भगवंत सांगतात आहे, की हे नियम जेव्हा तुम्ही बघता, तुम्ही पाहता की छोट्या रोपट्यापासून मोठा वृक्ष होतो. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, ढग येतात. मग हे जेव्हा एखादा भक्त बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये पण तो भगवंतांना पाहतो. तर एकदा प्रभुपाद हरे कृष्ण आंदोलनाचे जे संस्थापकाचार्य आहेत, ते लेक्चर देत होते. तेव्हा एक भक्त त्यांना विचारलं. ते म्हणाले, की "तुम्ही आम्हाला कृष्णांबद्दल सांगताय, पण आम्ही कृष्णांना पाहायचं कसं? आमच्याकडे तर तसे डोळे नाहीत कृष्णांना पाहण्यासारखे." मग प्रभुपादांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं त्यांना. ते म्हणाले, की "हे बघ म्हणे, मी या रूममध्ये राहतो आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की मी एका टेबलावरती बसतो. समजा तुम्ही त्या रूममध्ये आला आहात आणि माझ्या टेबलवरती तुम्ही माझा चष्मा ठेवलेला बघता. तर माझा चष्मा जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा तुम्हाला काय आठवण येतं? भक्त म्हणाला, तुमची आठवण येते. कारण तुम्ही तो चष्मा रोज घालता. तो चष्मा बघितल्यावर आम्हाला तुमचीच आठवण येते. तर प्रभुपाद म्हणाले, त्याचप्रमाणे जेव्हा पण आपण या जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, तेव्हा आपल्याला भगवंतांची आठवण येते. जसं आपण सूर्य पाहिलं, तर लगेचच आपल्याला आठवण येते, की अरे हे सूर्य आणि चंद्र तर भगवंतांचे डोळे आहेत आणि त्या डोळ्यांनी भगवंत मला पाहतात आहे आता. जेव्हा आपण पृथ्वीवरती चालतोय, भक्त जेव्हा चालतात, तेव्हा ते फक्त चालतच नाहीत. त्यांना माहिती आहे, की ही पृथ्वी ही भूमाता आहे. भगवंतांचीच एक शक्ती आहे. तर जेव्हा भक्त चालतात, बसतात, तर तेव्हा त्यांना वाटतं, की मी भगवंतांच्या कुशीमध्ये बसलोय. तर ही कृष्ण भावना आहे.
भगवंतांना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीमध्ये पाहण्याची जी कला आहे, ती भगवद्गीता आपल्याला शिकवते. तर इथं भगवंत खूप सुंदर उदाहरण देतात आहे, की भगवंतांना आपण आपल्या स्थितीमध्ये कसं पाहू शकतोय. आणि हे पाहण्यासाठी एका गोष्टीचा त्याग आपल्याला करायला हवा आणि ती म्हणजे कूपमंडूक वृत्ती. तुम्ही याच्याबद्दल ऐकलं असेल. कूपमंडूक वृत्ती म्हणजे बेडूक असतो ना बेडूक. आणि बेडूक असतोय तो छोट्या एका विहिरीमध्ये राहत असतो. त्याचा जन्म पण तिथंच झाला. जन्मापासून त्यानं त्या विहिरीच्या पलीकडे काय बघितलंच नाही. आणि एक दिवस अचानक एक मोठा बेडूक बाहेरून येतो आणि तो आतमध्ये उडी मारतो विहिरीत. तर हा बेडूक पाहतो की अरे माझ्यासारखा दुसरा पण एक बेडूक आहे. मग त्या बेडकाला विचारतो, "तू कुठून आला?" तर तो बेडूक म्हणतो, की "मी हिंदी महासागरातून आलो." तो म्हणतो, "हिंदी महासागर हे काय असतंय?" तो म्हणतो, "हिंदी महासागर तुला माहीत नाही का?" म्हणे. "हिंदी महासागर एकदम अथांग पाण्याचा साठा आहे." म्हणे. तो म्हणे, "अथांग? हे अथांग काय असतंय?" म्हणे. ते म्हणे, "हे विहिरीसारखं असतंय का काहीतरी ते?" ते म्हणाले, "विहिरी नाही, हे विहीर तर काहीच नाही त्याच्यापुढं." तर तो जो त्याच्या विहिरीत राहणारा बेडूक आहे, तो म्हणाला, "असं कसं शक्य आहे?" म्हणे. "या विहिरीपेक्षा आणखी काय मोठं असूच नाही शकत. मी कधी बघितलं नाही माझ्या आयुष्यामध्ये." तर तो म्हणतो, "त्याचा अर्थ असा नाही की बाहेर काही नाहीये. मी तिथून आलोय म्हणे. मी सगळं बघितलंय आणि तुला येऊन सांगतोय आता." तो म्हणतो, "नाही, नाही, हे नाही शक्य." म्हणे. आणि गर्वानं तो स्वतःचं शरीर फुगवायला लागला, की हा जो तू म्हणतोय ना, हिंदी महासागर किती मोठा आहे? एवढा मोठा आहे काय? तो म्हणतो, "नाही, नाही, एवढा नाही मोठा. आणखी भरपूर मोठा आहे." तो आणखी फुगवतो आणि तो म्हणतो, की "एवढा मोठा आहे का?" म्हणे. तो म्हणतो, "अरे, हे काहीच नाही. लाखो पटीने मोठा आहे याच्या." आणि तो असा फुगत असतोय, फुगत असतोय आणि एकदा फुटून जातो तो. पण असे जे गर्विष्ठ लोकं असतात ते, जे म्हणतात, की जसे घोड्याला झापडं लावतात ना असे, ते काही-काही लोकांना असे झापडं लावले असतात. ते म्हणतात, की "हे कुठे आहे? भगवंत तर दिसत नाहीत." ते झापडं काढावं लागतील आपल्याला. तर भगवद्गीता आहे ती काढतात ते. कारण आपल्याला आपण विचार करतो, की या जगामध्ये जेवढं दिसतंय तेच खरं याच्या पलीकडचं जग आपल्याला माहितीच नाहीये काय. तर इथं ही जी कूपमंडूक वृत्ती आहे, की मला जेवढं कळतंय, मला जेवढं उमजतंय, तेच सत्य. याच्या पलीकडं काहीच सत्य नाही. तर ही जी आपली एक वृत्ती आहे, ती आपण सोडायला पाहिजे. कारण जसं कोणी म्हणेल, की हे जे स्वर्ग, नर्क किंवा वैकुंठ हे कुणी बघितलंय? है ना? म्हणतात लोकं, की तिथं जायचं असतंय वगैरे, वगैरे. पण आपण पाहतो या जगामध्ये पण अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण बघितलेल्या नाहीयेत. पण त्या अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ तुमच्यापैकी किती जणांनी महात्मा गांधींना प्रत्यक्ष बघितलं? हात वरती करा. कुणी बघितलंय महात्मा गांधींना? त्यांचे पिक्चर वगैरे बघितलेत, फोटो बघितलेत. प्रत्यक्ष बघितलंय कोणी? मग अशा महात्मा गांधींना प्रत्यक्ष न बघून पण आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय. का? कारण इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्यांचे फोटो आहेत वगैरे, वगैरे. तर जेव्हा आपण भगवंतांना पाहतोय, भगवंतांना पाहण्याची पण एक पद्धती आहे. जसं गांधीजींना जर समजायचं असेल, तर इतिहासाचं पुस्तक वाचावं लागेल तुम्हाला. तसंच भगवंतांना जर पाहायचं असेल, तर आपल्याला भगवद्गीता वाचावं लागेल. त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचा भाग नाहीये. असं जर कोणी म्हणालं, की तुमचे गांधीजी अंधश्रद्धा आहे. का? कारण तुम्ही बघितलंच नाही गांधीजींना. नाही. गांधीजींना समजण्यासाठी या डोळ्यांनी नाही समजणार. त्याला तुम्हाला इतिहासाचं पुस्तक वाचावं लागेल.
तर गांधीजी अंधश्रद्धा नाहीयेत. ते होते आणि त्यांनी मोठा इतिहास केलाय आणि आपण त्यासाठीच आज स्वतंत्र भारतात राहतोय. तसंच जेव्हा आपण भगवंतांविषयी बोलतोय, अंधश्रद्धा नाहीये, जरी आपल्याला ते दिसत नाहीये. कारण ते पाहण्याची एक पद्धती आहे. ती पद्धती जर आपण आचरणात आणली, तर आपण भगवंतांना पाहू शकतो. तर ही कूपमंडूक वृत्ती जी आहे, की मला जेवढं माहिती आहे तेच फक्त सत्य, हे दूर करण्याची गरज आहे. तर इथं आपण एक छोटासा आता व्हिडिओ पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहतो, की हे जग किती मोठं आहे. आपल्या कल्पनेच्या करोडो, अरब, खरब पटीनं मोठं आहे. आपण आपल्या गावात असतोय. कधी-कधी जरा थोडं दुसऱ्या राज्यामध्ये वगैरे जातो. काही-काही जण देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातात. त्यांच्या मित्रांना, नातवंडांना किंवा त्यांच्या दुसऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी. पण या जगाच्या पलीकडं काय आहे, ते आपण इथं पाहतोय आता. त्यावरून आपल्याला कळेल, की आपण कुठे आहे आणि आपली स्थिती काय आहे? आपण किती छोटे आहे? आवाज? तर आपण इथं पाहतो, की हे जग किती मोठं आहे. कारण या जगाचा जो विस्तार आहे तो एकदम अथांग आहे. आणि आपण जे पण
आपल्या दृष्टीने जे पण काय पाहतो, आता जेव्हा हे पूर्ण मोठं विश्व आपल्याला दिसत होतं, त्याच्यात जर तुम्हाला तुमचं गाव पाहायचं असेल, पाहू शकताय? नाही. तर इथं आपण पाहतो, की हे जे विश्व आहे ते अफाट आहे आणि या सगळ्या आत्ता जे आपण बघितलं ते फक्त एक छोटासा भाग आहे त्या विश्वाचा. आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि ही ब्रह्मांड हे इथं आपण पाहतो, हे एक चित्र आहे, की आपलं जे वेगवेगळे ब्रह्मांड आहेत ते कसे दिसतात. तर वरती जे तुम्ही पाहताय, ते आहे कृष्णांचं स्वतःचं धाम, ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात. ते आध्यात्मिक जगत आहे, ज्याला आपण वैकुंठ जगत पण म्हणतो. त्या वैकुंठामध्ये अनंत वेगवेगळे ग्रहगोल आहेत, जे शाश्वत आहेत, नित्य आहेत. जसं या पृथ्वीचा प्रलय होतो. ही पृथ्वी या जगामध्ये जे पण काय आहे, त्याचा जन्म आहे आणि त्याचा मृत्यू आहे. तर हे जे मध्ये तुम्ही पाहता पांढरा पट्टा आहे ब्रह्मज्योती, त्याच्या वरती जे पण आहे, ते सगळं शाश्वत आहे, नित्य आहे. ते कधी नाश नाही होत त्याचा. त्याला म्हणतात वैकुंठ. तर इथं तुम्ही पाहाल अनंत वैकुंठ आहेत, ज्याच्यामध्ये भगवंत स्वतः राहतात त्यांच्या भक्तांबरोबर. आणि त्याच्यातला उच्च जो ग्रह आहे, जिथं भगवंत स्वतः त्यांच्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये राहतात, ते आहे गोलोक वृंदावन. एक कथा मला आठवते. एकदा एक जर्मन व्यक्ती आलेला भारतामध्ये आणि तो इकडे-तिकडे फिरत होता. त्यानं बघितलं, की भारतातले खूप लोकं मंदिरात जात राहतात. तर तो तो पण जायचा मंदिरामध्ये. पण तो विचार करत होता, की एवढे मंदिरं आहेत, याच्यातला मेन कोण? या सृष्टीचा चालक, सृष्टीचा मालक कोण आहे? आता तो तर जर्मनचा व्यक्ती होता. त्याला तर काही माहिती नाही कोण काय. तो म्हणाला, "ठीक आहे, आपण ट्राय करूया." मग त्यानं भरपूर मंदिरामध्ये जाऊन तो बघायचा, की ते मंदिर काय आहे? कोण आहे ते? वगैरे. आणि अशा शेकडो मंदिरांना जेव्हा त्यानं जाऊन भेट दिली, जेव्हा तो शेवटी कृष्णांच्या मंदिरामध्ये आला, त्यानं पाहिलं भगवंतांना. एकदम सुंदर मूर्ती भगवंतांची. तर तो म्हणाला, की माझ्या सगळ्या ह्या रिसर्चचा उद्देश सफल झाला म्हणे. मला माहिती नाही हे कोण आहे, पण हे सगळ्या जगाचा मालक आहे म्हणे. तर त्याचा मित्र म्हणाला, "तुम्हाला कसं काय माहिती आहे? नाव पण माहीत नाही तुम्हाला. तुम्ही असं कसं काय म्हणताय हे मालक आहे म्हणून?" ते म्हणाले, "मी प्रत्येक मंदिरामध्ये गेलो. प्रत्येक मंदिरामध्ये जी पण देवी, देवता जे पण कोणी होतं, ते काही ना काही हत्यार घेऊन होते तिथं. हत्यार म्हणजे ते काहीतरी रक्षण करतात आहे, काहीतरी काम करतात आहे. त्यासाठी ते हत्यार घेऊन आहेत. जसं तुम्ही जाल दुर्गा मंदिरामध्ये, हातात एक त्रिशूळ असतंय. तुम्ही जाल गणपतीच्या मंदिरात, गणपतीच्या हातामध्ये वेगवेगळे शस्त्रास्त्र असतात आहे. पण ते म्हणाले, की इथं आल्यानंतर हा एकच असा व्यक्ती आहे, जो काही काम नाही करत. बासरी वाजवतोय, आनंद घेतोय. तर म्हणाले, की हाच मालक वाटतोय. कारण मालकच फक्त असा तो कामं नाही करत तो. तर आपण पाहतो, की कॉमन सेन्सनं पण जर बघितलं, तर भगवान श्रीकृष्ण या सृष्टीचे मालक आहेत. का? कारण ते या सृष्टीची रचना करतात आणि रचना करून ते स्वतः काही काम नाही करत. ते आपल्या भगवद्धामात असतात आहे. भक्तांबरोबर वेगवेगळ्या रसांचं आदान-प्रदान करतात, लीला करतात. तर इथं आपण पाहतो, की असे अनंत वैकुंठ आहेत आणि त्यानंतर विरजा नदी आहे, ज्याला ब्रह्मज्योती पण म्हणतात. जिथं शांती प्राप्त होते. त्याच्यानंतर खालती जे तुम्हाला
काळ्या कलरचं आणि निळ्या कलरचं दिसतंय, ते आहे महाविष्णू. तिथं तुम्ही पाहता, ज्यांना म्हणतात ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, असे महाविष्णू ज्यांच्या शरीरातून वेगवेगळे हे जे पण ब्रह्मांड बाहेर येतात. आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपल्या छिद्रातून घाम बाहेर येतो. हं. आणि त्याचा वास येतो. पण भगवंत जे आहेत, जेव्हा ते तिथं विश्राम करतात ते जेव्हा झोपतात, तेव्हा त्यांच्या शरीरातून अनंत ब्रह्मांड बाहेर येतात. बघा त्यांची झोप पण किती कार्यशील आहे. त्यासाठी त्याला क्रिएटिव्ह स्लीप म्हणतात. आणि एक ब्रह्मांड आपण बघितला, आत्ता जो व्हिडिओ बघितला, तो फक्त एका ब्रह्मांडाचा व्हिडिओ आहे तो. त्याच्यामध्ये काय असतंय? अशी अनंत ब्रह्मांड आहेत आणि अशी अनंत ब्रह्मांड भगवंतांच्या फक्त एका छोट्या कणाप्रमाणे आहेत. तर हे सगळ्या पृथ्वीचा, सगळ्या ब्रह्मांडाचा, जेवढी पण भौतिक सृष्टी आहे, त्याचे कर्ता धर्ता आहेत भगवान श्रीकृष्ण. तर असं नाही की भगवान कृष्ण फक्त एक राजा होते आणि थोडे पॉलिटिक्स करून निघून गेले. नाही, भगवंत या सगळ्याचे मालक आहेत. हे सगळं त्यांनी केलेलं आहे. मग तुम्ही विचार करू शकताय की त्यांची शक्ती काय आहे? त्यांची बुद्धी काय आहे? तर आता इथं आपण पाहतो की भगवंत सांगतात आहे, की या जगामध्ये जेव्हा तुम्ही राहताय, तेव्हा मला तुम्ही कसं अनुभव करू शकताय? एका माताजींनी प्रश्न केलेला 2 दिवसापूर्वी, की आपण कसं भगवंतांना अनुभव करू शकतो? तर इथं भगवंत सांगतात आहे, "रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु." ते म्हणतात, की जेव्हा कोणी पाणी पितं, त्या पाणी पिण्यानं जे समाधान येतं, ते पण भगवंतांपासून येतं. जेव्हा पण आपण पाणी पितो, तेव्हा भगवंतांचं स्मरण करू शकतोय, की हे पाणी मला समाधान देतंय. का? कारण ती भगवंतांची शक्ती आहे. जेव्हा आपण सूर्य, चंद्र आपण बघतो, तेव्हा पण ती भगवंतांची शक्ती आहे. इथं सांगतात, की पृथ्वीचा जो मूळ सुगंध आहे, आता पाऊस चाललाय, सुगंध येतो ना, भगवंत म्हणतात तो सुगंध मीच आहे. इथं सांगतात, "बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, बुद्धिर्बुद्धिमतामस्मी, तेजस्तेजस्विनामहम." ते म्हणतात, की या सगळ्या सृष्टीचं बीज आहे ना, ते पण मीच आहे. आणि आपण पाहिलंय, की एखाद्या अ, पिंपळाच्या झाडाचं बीज असते, छोटंसं बीज असते. पण त्यातून पिंपळाचं मोठं झाड होतं आणि त्या झाडाला लाखो बीज येतात. आणि त्या प्रत्येक बीजातून आणखी लाखो झाडं निर्माण करण्याची शक्ती असते. तसंच भगवंत जे आहेत ते अनलिमिटेड आहेत. अनंत आहेत ते. एका बीजापासून ते अनंत गोष्टी निर्माण करू शकतात. तिथे सांगतात, "बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं, धर्माविरुद्ध भूतेषु कामोऽस्मी भरतर्षभ." इथं सांगतात, की जे बलवान आहेत त्यांचं बल पण मीच आहे. आणि इथं आता तिसरं सूत्र आपण पाहतोय, की एवढं सगळं माहिती असून पण काही लोकं भगवंतांना स्वीकार करतात आणि काही लोकं भगवंतांचा स्वीकार नाही करत. असे कोण लोक आहेत? तर इथं तिथे सांगतात, "दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते." इथं सांगतात, की दैवी ही एष गुणमयी मम माया दुरत्यया. ही जी माया शक्ती आहे, या जगाचं चलन-वलन करणारी, ही माया कोण आहे? मम माया, की ही माझी माया आहे. माझी शक्ती आहे ती. आणि ही जी शक्ती आहे ती एकदम कठीण आहे त्या शक्तीला परास्त करणं. पण ते म्हणतात, "मामेव ये प्रपद्यन्ते." जे मला शरण येतात, ते या मायेतून मायामेतां तरन्ति ते. ते या मायातून दूर जातात. तरून जातात ते. तर इथं आपल्याला एक भक्त सांगत होते, ते जेव्हा छोटे होते तेव्हा ही गोष्ट आहे जर्मनीची. तर ते म्हणत होते, की जेव्हा मी छोटा होतो तेव्हा
पैसे मिळवण्यासाठी मी वर्तमानपत्र टाकायचो. तर शाळेला सुट्टी होती. मग रोज वर्तमानपत्र टाकायला जायचे ते. तर एका घरामध्ये गेले ते आणि त्यांनी बाहेरचा गेटचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेले आणि पेपर टाकणारच आतमध्ये. त्यांनी बघितलं की त्या मालकाची गार्डन होती तिथं. त्या गार्डनच्या कोपऱ्यामध्ये बुलडॉग मोठा गाईसारखा धिप्पाड कुत्रा होता तो. भला मोठा 5 फुटाचा आणि बघितल्यावरच त्यांच्या अंगावरती शहारे आले आणि तो कुत्रा उठला आणि जोरात भुंकत धावून आला एकदम त्यांच्या अंगावर आणि ते छोटे मुलगे होते ते त्यांना कळेना आता काय करायचं काय? पळून गेलं तरी या कुत्र्यापासून नाही संरक्षण होणार. मग ते जोरात ओरडायला लागले. तो कुत्रा येऊन 4 फुटावरतीच होता तो. आता त्याच्यावरती झडपच घालणार, तेवढ्यात तिथला जो मालक आहे तो बाहेर आला. त्या मालकानं बघितलं, की हा मुलाची वाट लागलेली आहे. कुत्रा जसा आता त्याच्यावरती जंप करणार आहे. मग तो मालक त्यानं हाक मारली, "टॉमी इकडे ये" म्हणे. मग त्या कुत्र्यानं शेपूट खाली घातलं आणि जाऊन त्या मालकाच्या पायापाशी बसला तो. तर ते मुलगा म्हटला, की "माझं जीवन वाचलं" म्हणे. "आज मी काहीतरी फिनिश होणार आज." पण मग त्यांनी त्या मालकानं म्हणे, "धन्यवाद तुम्ही आला वेळेवरती." तर ते भक्त सांगत होते, की जी मायाशक्ती आहे ना, ती पण अशी कुत्र्यासारखी. महाभयानक आहे आणि त्याच्याबरोबर लढणं आपल्याला शक्य नाहीये. जसं हा कुत्रा होता. तो 5 फुटाचा धिप्पाड कुत्रा त्याच्याबरोबर छोटा मुलगा काय लढणार? पण एक गोष्ट केली त्यानं. काय केलं त्यानं? त्या मालकाला हाक मारली. तो मालक आला. मालकानं जेव्हा त्याला म्हटलं, "टॉमी इकडे ये." तो शेपूट खाली घालून जाऊन बसला तिथे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण माया जरी प्रबल असेल, मायेला हरवणं कठीण आहे. पण मायेचे जे मालक आहेत, त्यांना जर आपण हाक मारली, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. अशी जेव्हा आपण हाक मारतो, तेव्हा काय होतं, भगवंत येतात. बघायला की कोपरगावमध्ये कुठून हा आवाज येतोय? आणि ते मग ते मायेला म्हणतात, की "ठीक आहे," म्हणे, "इकडे ये," म्हणे, "बस आता इकडे." तर ही सोपी, सरळ पद्धती आहे मायेवरती विजय प्राप्त करण्याची. बाकीचे सगळे जे योगी वगैरे असतात ते स्वतः बाह्य सारून त्या मायेशी भांडण करण्यात गुंतलेले असतात ते. भक्त लोकं एवढं काही करत नाही. ते फक्त हाक मारतात. भगवंत येतात, त्या कुत्र्याला घेऊन जातात. तर इथं ते सांगतात आहे, की दैवी हेषा गुणमयी. ही जी माया आहे त्याच्यावरती नियंत्रण असं करतं. इथं सांगतात आहे, की असे जे लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, ते मला शरण नाही जात. "न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा, मायया अपहृत ज्ञान आसुरं भावमाश्रिता." असे जे आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, जे भगवंतांवरती विश्वास ठेवत नाहीत, जे भगवंतांना जाणत पण नाहीत, ते भगवंतांना शरण जात नाहीत. 4 प्रकारचे लोक आहेत, ते भगवंतांना शरण जातात. ते सांगतात इथं, "चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ." की ही 4 प्रकारचे जे लोक आहेत, ते भगवंतांना शरण जातात. कोणते 4? ही सेज आर्तो. आर्तो म्हणजे जे या जगामध्ये खूप त्यांची धुलाई झालेली आहे. केविलवाणी स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये ते भगवंतांना प्रार्थना करतात, की "भगवंता काहीतरी कर" म्हणून. दुसरे लोक आहेत अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे त्यांना पैसे हवे असतात. मुलीचं लग्न असते, घरामध्ये काही नसते, खायला पण नसते. मग ते भगवंतांकडे जातात, म्हणतात, "भगवंता काहीतरी मदत कर." तिसऱ्या प्रकारचे लोक असतात ते जिज्ञासू. त्यांना जिज्ञासा असते, की हे कृष्ण कोण आहेत? जरा ऐकतो बघून. आता तुम्ही बघता, की आपल्या प्रोग्रामला पण बरेच लोकं जिज्ञासेने येतात, की काय आहे हे गीता बघूया, जरा बघूया काय आहे? आणि चौथ्या प्रकारचे आहेत ज्ञानी. ज्ञानी म्हणजे त्यांना खरंच भगवंतांविषयी
समजून घेण्याची उत्कट इच्छा असते. तर असे 4 प्रकारचे जे लोक आहेत, ते भगवंतांना शरण जातात. पण काय होतं माहिती आहे का? जेव्हा असे लोक शरण येतात, जसं एखाद्याला पैसे पाहिजेत. तो पैशासाठी भगवंतांकडे येतो आणि भगवंतांनी त्याला कृपाळू होऊन पैसे दिले. तर काय होतं? तो म्हणतो, "भगवंत धन्यवाद." चालला जातो तो. परत येत नाही कधी त्यांच्याकडे. तर हा प्रॉब्लेम आहे अशा लोकांचा. आणि याच्यामध्ये पण आपण पाहतो एकदा एक माय गेलेली भगवंतांकडं. ते म्हणाले, की "हे बघ," म्हणे, "भगवंता मला मूल नाहीये. मला जर मूल झालं ना, मी तुला सोन्याची टोपी अ, देईल." तर मग काही दिवसानंच अ, ती गरोदर झाली, तिला मूल झालं. तिला खूप खुश झाली. मुलगा आता मोठा झाला. मग तिला आठवतं, की "अरे, ते भगवंतांना तर मी अ, वचन दिलेलं, की मी सोन्याची टोपी घालेन म्हणून." मग आता ती तर विचार करत होती, की आता काय करायचं? इथं मग ती म्हणाली, की "ठीक आहे," म्हणे, "आयडिया" म्हणे एक. मग काय केलं त्यानं त्या मुलाचं नाव ठेवलं आणि मुलाचं नाव ठेवलं सोन्या आणि त्या सोन्याला टोपी घालून ती दर्शन घ्यायला गेली भगवंतांचं आणि त्या सोन्याची टोपी काढली त्यानं आणि भगवंतांना अर्पण केली म्हणे, "ही माझ्याच सोन्याची टोपी आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, की सोन्याची टोपी तुम्हाला अर्पण करेल. ही सोन्याची टोपी घ्या." तर आपण पाहतो भगवंतांना पण टोपी घालायला लागतात. असे काही-काही असतात ते चतुर. पण भगवंतांना टोपी कुणी नाही घालू शकत. आपण जेव्हा भगवंतांकडे जातो, भगवंत आपल्यापेक्षा जास्त बुद्धीचे आहेत. तर हे 4 प्रकारचे लोकं भगवंतांकडे येतात. इथं सांगितलेलं आहे, की "बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान मां प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः." भगवंतांना समजणं हे खूप दुर्लभ आहे. हजारो, लाखो जन्मानंतर हे भाग्य एखाद्याला प्राप्त होतं. याच्यामध्ये जे देवी-देवता आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवता तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. इथं सांगितलेलं आहे, की भगवंत हे सगळ्या जगाचे मालक आहेत. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. ते आपल्याला सगळं द्यायला तयार आहेत. मग असं असताना काही लोकं भगवंतांना सोडून इतर देवी-देवतांना का बरं पूजा करतात? तर इथं ही एक खूप सुंदर कथा येते, की हा जो वृकासूर, जो एक वृक नावाचा असुर आहे, तो यज्ञ करतोय प्रसन्न करण्यासाठी कुणाला? शंकरांना. आणि त्याची इच्छा असते, की अमर व्हावं म्हणून. मग तो जेव्हा त्यांना वेगवेगळे यज्ञ करतोय, शंकर तर काही येत नाहीत. मग तो वैतागून स्वतःचं मस्तकच त्या यज्ञामध्ये टाकायला तयार होतो. शंकर बघतात, की अरे हा कसा आहे आत्महत्या करायला लागला हा तर. मग ते आत्महत्यापासून त्याला परावृत्त करायला शंकर तिथं येतात स्वतः. ते म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे," म्हणे. "आत्महत्या वगैरे काय करू नको माझ्या नावानं. माझं नाव बदनाम व्हायचं." तर ते म्हणतात, "काय पाहिजे तुला?" ते म्हणतात, की "मला सर्वात शक्तिमान व्हायचंय." ते म्हणतात, "काय पाहिजे काय तुला मला सांग?" म्हणे. ते म्हणे, की "मी कुणाच्या पण डोक्यावरती हात ठेवला ना, तो त्याच्या डोक्याचा 100 तुकडे व्हायला पाहिजेत." तर असा विचित्र वर ऐकून शंकर पण जरा म्हणाले, "अरे कसा काहीतरी चांगलं मागायचं. कसा वर मागतो तू?" पण ठीक आहे म्हणे, "चालेल." तर जेव्हा तो सूर जो होता, त्याला हा वर मिळाला. तर तो जेव्हा उभा राहिला, भगवंतांना म्हणला, "धन्यवाद खूप-खूप मला हा वर दिल्याबद्दल." आणि त्यांनी पाहिलं, की शंकरांच्या शेजारीच त्यांची पत्नी, जी खूप सुंदर पार्वती आहे. पार्वतीला जेव्हा त्यानं बघितलं, त्याला वाटलं, की "अरे, पार्वती तर माझ्याबरोबर पाहिजे." हे आता तो शंकरांकडे जायला लागला. कशासाठी? त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायला.
शंकरांचाच वर त्यांच्यावरतीच पहिल्यांदा यूज करणार. तर शंकर म्हणाले, "अरे हे काय आहे?" म्हणे. "असले कसले भक्त आहेत?" तर शंकर लागले पळायला. तर हा त्यांच्या पाठीमागं, शंकर पुढं. शंकर धावताना विष्णूंचं स्मरण केलं त्यांनी. म्हणले, की "आता मला वाचवा. काहीतरी करा इथून." मग विष्णू एका छोट्या मुलाचं रूप घेऊन येतात. ते म्हणतात, "ए वृकासूर कुठे पळतोय तू? एवढं जास्त पळू नका" म्हणे. "अ, एवढं शरीराला त्रास का देताय तुम्ही?" तो म्हणाला, "नाही ते शंकर पुढे पळतात ते त्यांच्या डोक्यावरती हात ठेवायचा नाही." ते म्हणाले, "का काय झालं?" "नाही म्हणे मला वर प्राप्त झालाय, की तिकडे हात ठेवला तर ते मरतील म्हणून." तो छोटा मुलगा लागला हसायला. ते म्हणे, "अ, मूर्ख आहे का?" म्हणे. "शंकर काही पण देतात ते, ते कधी होतात का?" म्हणे ॲक्चुअल. "आत्तापर्यंत शंकरांनी किती जणांना काय-काय वरदान दिलेत. काय झालंय का?" म्हणे त्यांचं. तो म्हणा, "हां का?" म्हणे. "असं आहे का?" "हां" म्हणे. "तू जर तिकडे गेला, शंकरांच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच नाही झालं, तर सगळं जग तुला हसेल" म्हणे. तर त्याला वाटलं, की हां, ते पण ठीक आहे, की काहीतरी कुणाच तरी आधी एक टेस्टिंग तर करायला पाहिजे. तुम्हाला हे मी सांगतो म्हणे तुम्हाला, की 100% हा वर नाही चालणार. एक्सपायरी डेट झाली त्याची, संपलं ते. तर तो छोटा मुलगा म्हणाला त्यांना, की "तुम्ही तुमच्या डोक्यावरतीच हात देऊन बघा ना, काही होणार नाही. बाहेर जाऊन हसं नको करायला तुमचं." आणि तो पण विष्णूंचं वचन ऐकून त्यानं स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि बॉम्बस्फोट झाला. तर आपण इथं पाहतो, की असे बरेच जे लोकं आहेत, ज्यांना अशा वेगवेगळ्या इच्छा असतात आहे या जगामध्ये. त्यांना माहिती आहे, की भगवंतांची भक्ती केल्यानं त्या इच्छा पूर्ण नाही होणार. कारण या सगळ्या अनैतिक इच्छा असतात आहे किंवा काही इच्छा असतात त्यांना लगेचच हव्या असतात आहे. त्यासाठी ते अशा देवी-देवतांकडे जातात. ते म्हणतात, की अ, लगेचच, तुरंत आमची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. मागच्या याच्यामध्ये पण आपण पाहिलेलं, की जे देवी-देवता आहेत आणि भगवंत त्याच्यामध्ये हाच फरक आहे. जो फरक आपले आई-वडील आणि दुकानदार. दुकानदाराला काही फरक नाही पडत. त्यांना तुम्ही ₹10 दिले तर 2 सिगारेट देतील ते तुम्हाला. पण आईला जर मागितलं तर आई एक थोबाडीत देणार. तर त्यांना ते माहीत असते. मग त्यासाठी ते अशा वेगवेगळ्या देवी-देवतांच्या ओके. तर हा शेवटचा पॉइंट आहे आणि हे शेवटचंच श्लोक आहे हा. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहविनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. इथं सांगितलेलं आहे, की ज्यांचं पाप दूर झालेलं आहे, जे पुण्य कर्माणाम त्यांचं काय होतं? ते द्वंद्व मोह विनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. की असं पापापासून जे पण पापाचरण आहे त्यांनी सोडून दिलेलं आहे. आता खूप पुण्यवान झालेत ते. असे लोकं खूप दृढतेनं मला भजन करतात. ते याच्यामध्ये दिलेले आहे. तर इथं तुम्ही पाहता एक रशियाचे एक कमांडर आहेत. त्यांची कथा सांगून आपण आज विराम देऊया. खूप सुंदर कथा आहे. ध्यानपूर्वक ऐका. काय आहे रशियामध्ये भरपूर देश होते. पहिल्यांदा रशिया पूर्ण एक होता. तो आता विभाग होऊन ते वेगवेगळे देश झाले. तर या देशांमध्ये बऱ्याच वेळा युद्ध चालायचं आणि एका देशाचे सैनिक जाऊन दुसऱ्या देशामध्ये मारणं, हे ते चालत राहायचं त्यांचं. तर तिथल्या एका अ, राज्याचे सैनिक त्या राजाला पाठवले दुसऱ्या देशामध्ये आणि त्यांचे कमांडर होते एक 15-20 कमांडर होते त्यांचे. त्यांना एक कॉम्पिटिशन करण्यासाठी त्यांनी एक अ, पारितोषिक ठेवलेलं. पारितोषिक याच्यासाठी, की जे पण जास्तीत जास्त लोकांचा वध करतील, जाऊन तिथं अ, मारतील, गोळ्या मारतील लोकांना आणि ते एवढे क्रूर असायचे, ते छोटं मूल पाहायचे नाही, स्त्री पाहायचे नाही, कोण वृद्ध असेल पाहायचे नाही.
जे पण असतील त्या गावामध्ये सगळ्यांना एक सरसकट गोळी मारायचे ते. आणि कारण त्यांना सांगितलेलं की जे पण पहिल्यांदा 10,000चा नंबर क्रॉस करतील, लवकरात लवकर 10,000 लोकांना मारतील, त्यांना स्पेशल बक्षीस. तर हे जे 20-25 कमांडर होते, ते सगळ्या आपल्या सैन्याला घेऊन जाऊन गावोगाव एकदम काही तासामध्ये एकदम त्याचा पूर्ण बेचिराख करायचे ते गाव. आणि जेवढे पण लोक आहेत त्यांना लाईनीमध्ये सगळ्यांना गोळ्या मारायचे ते. छोटे मुलं, स्त्रिया, तर एकदम धुमाकूळ घातलेला त्यांनी अत्याचारानं. तर हा जो व्यक्ती होता एकदम क्रूर त्या 15-20 कमांडरपैकी. त्याची स्वतःची सेना होती आणि तो फर्स्ट आला. त्यानं एवढ्या फास्ट 10,000 लोकांना मारलं. एकदम घृण त्यानं, क्रूरतेनं एकदम. आणि त्याला मग मेडल मिळालं त्या राज्यातून, की खूप शौर्य दाखवलं तुम्ही. तर तो मेडल घेऊन घरी चालला होता तो. तर तुम्ही पहा, असं एखादं मेडल मिळाल्यावर लोकांना खूप गर्व येतो. तो घरी चालला होता. जेव्हा ज्या रेल्वेनं तो चालला होता, जेव्हा तो रेल्वेमध्ये घुसला, बाकीच्या लोकांना माहीत होतं की हा कोण आहे. त्या डब्यातले सगळे लोकं पळून गेले दुसऱ्या डब्यामध्ये. म्हणले याच्याशी कशाला कोण याचं डोकं सरकलं तर आपल्यावर यायचं. पण तिथे एक व्यक्ती बसला होता. तर त्याला वाटलं की हा व्यक्ती कसं काय बसलाय? सगळे सगळे लोकं पळून गेले, हा कसं काय बसलाय? मग तो पुढे जाऊन बसला तिथं. तो व्यक्ती होता, पुस्तक वाचत होता. तो एकदम कडक त्याच्या बुटामध्ये जाऊन तिथं बसला तिथं. त्या व्यक्तीनं वरती तोंड करून पण बघितलं नाही त्याला, कोण आलाय काय? मग त्याला तर एवढा अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यानं पिस्तूल काढलं त्याचं आणि मारण्याचं त्याला काय जास्त, फक्त एक बंदूक दाबायची होती ती. त्यानं त्या पुस्तकानं ते त्यानं त्या पिस्तुलानं ते पुस्तक असं वरती उडून टाकलं. ते पुस्तक खाली पडलं. त्या माणसानं बघितलं, की हा कोण आहे? आणि परत ते पुस्तक घेतलं आणि वाचायला लागला. तर आता या व्यक्तीचा तर पारा एकदम चढला. तो ते गन त्यानं त्या माणसावरती रोखून म्हणला, की "अरे तुला काय भीती नाही वाटत का?" म्हणे. "तुला माहिती आहे का मी कोण आहे?" म्हणे. "हां, माहिती आहे ना कोण आहे तुम्ही." "मग तुला भीती नाही वाटत?" म्हणे, "का भ्यायचं काय त्याच्यामध्ये?" तर तो व्यक्ती पण चाट पडला, की "अरे हा कसा माणूस आहे?" म्हणे हा. तो म्हणाला, "तुला भीती का नाही वाटत?" म्हणे. तो म्हणला, "भीती नाही वाटत, हे पुस्तक वाचतोय त्यामुळे मला भीती नाही वाटत तुझी." म्हणे. तो म्हणला, "कसलं पुस्तक आहे हे?" त्याने बघितलं तर ती भगवद्गीता होती. तो म्हणले, "हां काय? ते काय असतं म्हणे याच्यात?" ते म्हणे, "भगवंतांबद्दल सांगितलेलं आहे." तो म्हणे, "ठीक आहे, आपण दोघं जण वाचूया." मग ते दोघं बसून वाचायला लागले. आणि जेव्हा त्यानं ते पुस्तक वाचलं भगवद्गीता, त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, की आत्तापर्यंत जे मी आयुष्य घालवलं, ते किती पापमय आयुष्य आणि मी घालवलं. आणि भगवंतांना शरण जाण्यासाठी आता मला दुसरा काय माझ्याकडे पर्याय नाही. तर तो जाताना मध्येच त्यानं विचारलं, की "हे या पुस्तकाबद्दल आणखी मला माहिती कुठून कळेल?" मग त्या पुस्तकाच्या प्रत्येक भगवद्गीतेच्या पाठीमागे तुम्ही पाहाल, मंदिरांची लिस्ट दिलेली असते. मग त्यानं बघितलं, की या रोडवरती कुठं मंदिर आहे का? मग त्यानं बघितलं, की आणखी 1 तासाने एक मंदिर येतंय. मग तो उतरला, त्या मंदिरात गेला आणि आज पण ते 16 माळा जप करतात. सगळ्या नियमांचं पालन करतात. सगळे नियम पालन करतात आणि आज एकदम सज्जन झालेत ते. तर आपण पाहतो, की भक्तीचं जे कार्य आहे, ते एवढं पॉवरफुल आहे, एवढी त्याच्यामध्ये शक्ती आहे, की अशा भयानक व्यक्तीच्या हृदयात पण ते ट्रान्सफॉर्म करू शकतात ते. एकदम आकाश पृथ्वीचा फरक करू शकतात ते. तर ही भक्तीचा महिमा आहे. आपले काही भक्त आहेत, जे आफ्रिकेमध्ये पण प्रचार करतात. तर एकदा जेव्हा ते लेक्चर देत होते, ते सांगत होते, की लेक्चर नंतर एक व्यक्ती त्यांच्याकडे आला. आफ्रिकन होता तो. तो म्हणला, "महाराज, अ,
मी खूप पापी आहे म्हणे. ते महाराज म्हणे, "नाही, सगळेच पापी आहेत, थोडेफार पाप करतच राहतात." तो म्हणाला, "नाही," म्हणे, "मी खूप पापी आहे. काय आहे, आमच्या घरात एक विचित्र पद्धती आहे," म्हणे, "आमच्या सगळ्या सोसायटीमध्ये." म्हणजे "काय आहे?" म्हणे. "नाही," म्हणे, "मला सांगायला पण लाज वाटते," म्हणे. "काय काय काय करता तुम्ही?" "नाही," म्हणे, "काय आहे, आमच्या सोसायटीमध्ये एखादा व्यक्ती म्हातारा झाला, 80च्या वरती त्याचं वय गेलं ना, त्या म्हाताऱ्याला घराच्या वरतून छपरावरून ढकलून देतात. मग तो खाली पडल्यानंतर मरतो. मग त्याला शिजवतात आणि सगळ्या गावाला फीस्ट देतात. गाव ते सगळं खातात. आणि माझ्या पण आजोबांना मी खाल्लेलं आहे," म्हणे. "तर एवढं पापी आहे मी." तर ते भक्त पण चाट पडले. म्हणले, "अरे, कसे लोकं आहेत?" ते म्हणाले, "काही नाही," म्हणे, "तू हरे कृष्णा जप कर. भगवंत पाहतील तुला." तर आपण पाहतो या जगाच्या कानाकोपऱ्यात अशा भयानक स्थितीमध्ये लोक आहेत. यांच्यासाठी पर्याय काय आहे? पर्याय एकच आहे. हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर जेव्हा भगवंतांची भक्ती करतो, तेव्हा भगवंत स्वतः अशा व्यक्तीचा उद्धार करतात. तर इथं आपण आज थांबूया. आज जरा थोडा वेळ झाला, पण हा खूप महत्वाचा अ, जे जो अध्याय आहे 7वा. तर आपण इथं थांबूया आज. तुमच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. या 7व्या अध्यायातून आपण भरपूर काही शिकलो आज. भगवंत किती महान आहेत. भगवंतांचं ज्ञान किती महान आहे आणि त्याच्यातून आपण भगवंतांना कसं पाहू शकतोय या जगामध्ये, पावलोपावली. तर भगवंतांना हीच प्रार्थना, की आपण पण आपल्या आयुष्यामध्ये भगवंतांना असं पाहू शकतोय, त्यांचं चिंतन करू शकतो. तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. ज्यांना पण आता जायचं असेल ते जाऊ शकतात आहे. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल ते प्रश्न विचारू शकतात आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दिव्या माताजी यांचा प्रश्न आहे. हं. माताजी, अनम्यूट करा तुम्हाला आणि प्रश्न विचारा. हरे कृष्णा. ओके, नेक्स्ट. जितेंद्र प्रभू, तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हा, बोला. गुरुजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा प्रश्न असा होता की एक संत त्यांनी मला असं सांगितलं होतं की जर तुम्ही नाम साधना करता आहात हं. तर तुम्ही जर कुलदेवतेच्या नामजपापासून जर सुरुवात केली तर योग्य होईल. कारण कारण पहिली स्टेप जी असते साधनेची ती कुलदेवतेच्या नामजपापासून असते, कारण की तीच आपल्या कुलाची देवता असते. आणि मोक्षप्राप्त जर तुम्हाला करायची असेल तर अगोदर कुलदेवी, त्यानंतर मग तुम्ही स्टेप बाय स्टेप जसं तुम्हाला अनुभव येतील साधनेमध्ये, प्रचिती मिळेल त्या गोष्टींची, त्यानंतर तुम्ही कृष्णाचं नामजप पुढे कंटिन्यू करू शकतात. आणि मुक्ती देणारे हे कृष्णच आहेत हे पण त्यांनी सांगितलं होतं. तर मग या. कसं करायचं? हां. खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाचं एक कुलदैवत असतंय. प्रत्येकाचं एक घरचं दैवत असतंय. आणि भगवद्गीतेतून आपण समजतोय, की भगवंत हे या सगळ्या जगाचे मालक आहेत. पण एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी, की जे पण कुलदैवत आहेत, जे पण वेगवेगळे देवी-देवता आहेत, ते सगळे भगवंतांचेच अंश आहेत. ते सगळे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. जसं हनुमानाची मंदिर असतात ते. तर हनुमान मंदिरामध्ये भरपूर जण जातात. त्यांना प्रार्थना करतात वगैरे, वगैरे. पण तुम्ही जर पाहिलं, हनुमान कधी प्रसन्न होतील खऱ्या अर्थानं? विचार करा, तुम्ही हनुमानकडे जाताय आणि त्यांना विनंती करताय, की "हनुमान, मला थोडं मदत कर म्हणून, की आज शेतात पीक नाही आलं व्यवस्थित यावेळी. जरा थोडं यावेळी बघा." असं म्हणून एखादा गेला हनुमान त्यांच्या पूजा करायला आणि तोच व्यक्ती रामांकडे गेला, की "मला तुमची भक्ती द्या" म्हणून. हनुमान
कोणत्या व्यक्ती बरोबर जास्त प्रसन्न होतील? जी व्यक्ती डायरेक्ट भगवान रामकडे जाते आणि म्हणते की मला प्रार्थना तुमची भक्ती द्या म्हणून. हनुमान जास्त प्रसन्न होतील जेव्हा तुम्ही रामाची भक्ती मागाल. कारण ते म्हणतील की मी जे करतोय तेच तुम्ही करताय. तर आपण इथं पाहतो की जे पण कुलदेवता आहेत, जे पण वेगवेगळे देवी देवता आहेत, ते भगवंतांच्या पासून विभिन्न नाहीयेत ते. जेव्हा आपण भगवंतांकडे जातोय, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे गोष्ट येतात. उदाहरण खूप सुंदर देतात भगवंतच गीतेमध्ये. जसं झाड आहे. झाडामध्ये तुम्हाला आंब्याचं झाड आहे. त्या आंब्याच्या झाडाला पानं असतात, ते फांद्या असतात, ते फुलं असतात, ते मोहर येतो. आंब्याचे छोटे-छोटे फळं पण येतात. आता आंब्याचं फळ थोडंसं छोटं आहे एवढंसं. आता तुम्ही म्हणतात, की "अरे, या आंब्याला पाणी नाही घातलं बरेच दिवस." मग तुम्ही काय करता? चमच्यानं पाणी घेता. 2 चमचे या आंब्याला, 2 चमचे त्या कोयरीला, 2 चमचे या पानाला, 2 चमचे या झाडाच्या फांदीला, 2 चमचे त्या फांदीला, असं आपण घालतो? नाही घालत. आपण ती बादली घेतो आणि कुठं टाकतो? हां, मुळाला टाकतो. कारण माहिती असते, की जर मी पाणी मुळाला टाकलं, तर सगळं झाड ते पाणी घेईल. तसंच या सगळ्या सृष्टीचं मूळ कोण आहे? भगवान कृष्ण. जर तुम्ही मुळावरती पाणी दिलं, तर ती एक शास्त्रोक्त पद्धती आहे झाडाला पाणी देण्याची. तर जेव्हा तुम्ही मुळाला पाणी देता ना, ते पाणी त्या फळापर्यंत पोहोचलंय. फळाला सेपरेट देण्याची गरज नाहीये. तसंच या जगामध्ये पण एखादा मुळाची जे मूळ पुरुष आहेत, भगवान श्रीकृष्ण, त्यांची आपण जेव्हा आराधना करतो, तेव्हा त्या आराधनेमध्ये बाकीच्या आराधना समाविष्ट आहेत. कळालं? जर तुम्ही चाललाय आणि मध्ये तुम्हाला कुलदैवताचं मंदिर आहे. त्याला प्रणाम करणं, त्या कुलदेवतेचा सन्मान करणं, त्याची पूजा करणं बरोबर आहे ते. त्याच्यात काही वावगं नाहीये. पण एक गोष्ट आपण समजायला हवी, की मुळाला पाणी घातल्यानंतर ते पाणी सगळ्यांना व्यवस्थित पोहोचतं. ती भगवंतांची रचना आहे. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. वेदिका माताजी, तुम्ही माईक अनम्यूट करा आणि विचारा. वेदिका सूर्य. हा हरे कृष्ण. हा, हरे बोला. कृष्ण. माझा असा प्रश्न होता की तुम्ही जसं ते सोन्याच्या टोपीचं उदाहरण दिलं तर त्याच्यावरून मला प्रश्न पडला की भगवंतांना काही दिल्यावरच ते आपल्याला देतात का त्यांची मनापासून भक्ती केल्यावर असं देतात? आजकालच्या युगात पण आपण बघतो की मनापासून एवढी भक्ती करत नाहीये लोक, मग कसं म्हणजे करायचं त्याच्यामध्ये? मला प्रश्न व्यवस्थित ऐकायला नाही आला. तुम्ही म्हणाला, की काहीतरी दिल्यानंतरच भगवान प्रसन्न होतात, असं काहीतरी म्हणाला का तुम्ही? हो, म्हणजे आजकालच्या युगात एवढी भक्ती करत नाहीये लोक, मग ते तसं युग का बदलत जाते असं? हां, हां. त्यांचा प्रश्न असा होता की तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं ना सोन्याची टोपीचा, की हां, लोक हां. असं करतात की भगवंताकडनं काही मागतात आणि त्यांना असं फसवण्याचा प्रयत्न करतात. हं, मग हं, लोक हं. असं मनापासून भक्ती नाही करत आहे या कलियुगात, मग कसं करायचं? हां. या कलियुगामध्ये लोकं भक्ती करत नाहीत, त्याचे वेगवेगळे कारण आहेत. एक, या जगामध्ये जे पण लीडर आहेत ना, ते भगवंतांची भक्ती करत नाहीत. मग त्यामुळं दुसरे लोकं पण भक्तीबद्दल अनासक्त असतात एक. आधी आपण पाहतो जसं शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज स्वतः भगवंतांची भक्ती करायचे. तुकाराम महाराजांकडे जाऊन, रामदास स्वामींकडे जाऊन, गीता भागवताचं श्रवण करायचे. तर जेव्हा आजूबाजूचे लोक बघायचे, की राजे स्वतः जाऊन गीता भागवत ऐकतात आहे, मग ते पण मनानं जायचे. मनापासून करायचे. आजकाल काय होतंय, जे लीडर आहेत, ते स्वतःच एकदम बुद्धू आहेत. त्यांना माहिती नाही, की जगाचं जीवनाचं ध्येय काय आहे? आणि मग
जसं असतंय ना, आंधळा राजा आणि प्रजा पण आंधळीच. दुसरं, या जगामध्ये जी भक्ती आहे ती, जसं इथं आपण बघितलं की हिऱ्याच्या बाजारामध्ये जास्त गर्दी नसते. बटाटे, भाजी त्याच्या बाजारामध्ये भरपूर गर्दी असणार आहे. का? कारण भक्ती करण्यासाठी एक पात्रता हवी आहे. भक्ती करण्यासाठी नम्रता हवी आहे. ती नम्रता ज्याच्यामध्ये आहे, भक्त अशा भक्ताबरोबर भगवंत तुरंत आदान-प्रदान करतात. तर इथं भगवंत म्हणतात आहे ना मला, माझ्याबरोबर येऊन आदान-प्रदान करा. आदान-प्रदान गोष्टींचं नाहीये, प्रेमाचं आदान-प्रदान आहे. आपल्याला फक्त प्रेम दाखवायचंय भगवंतांप्रती. आणि प्रेम तुम्ही कसं दाखवता? प्रेम त्याग करून दाखवता. जसं आज तुम्ही इथं बसला आहात. एक जवळपास 1.5 तास झाला आता तुम्ही इथं येऊन बसला आहात. तर 1.5 तासाचं तुम्ही दान केलंय भगवंतांना आणि या दानानं भगवंत खूप प्रसन्न होते, की एखादा व्यक्ती येऊन त्याच्या 24 तासापैकी 1.5 तास मला दिलं त्यानं. तर आपल्याला देण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे, ज्या आपण एकदम खूप सोप्या पद्धतीने आपण भगवंतांना देऊ शकतो. तर असं नाही की भगवंतांना काही खूप मोठंच द्यायला पाहिजे. तर जेव्हा आपण भगवंतांचं जे ज्ञान आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने समजतो, की ऍक्च्युली भक्ती काय आहे. लोकांना वाटतं की मनातल्या मनात जर मी भगवंतांना स्मरण केलं 2 मिनिटं सकाळी सकाळी, 3 अगरबत्ती देवापुढे लावून, त्यांना वाटतं की तीच भक्ती झाली. कारण त्यांना सांगणारं कोणी नाहीये ना, की ही भक्ती नाहीये. ते म्हणतात की जेव्हा मला मनात येईल तेव्हा मी मंदिरात जातो. ती मनाची भक्ती झाली, भगवंतांची भक्ती थोडीच झाली ती. जसं तुम्ही जर म्हणाल की मी माझ्या आई-वडिलांवरती खूप प्रेम करतो आणि तुम्ही त्यांना विचारा तुमचे आई-वडील कुठे आहेत? ते म्हणतात ते वृद्धाश्रमामध्ये आहेत ते. त्याचा अर्थ काय? तुमचं प्रेम फक्त बोलण्यातच आहे, है ना? तसं जेव्हा तुम्ही म्हणता की मी आई-वडिलांना प्रेम करतो, फक्त मी अभ्यास नाही करत, फक्त मी त्यांचं ऐकत नाही, प्रेम खूप करतो त्यांच्यावरती. त्या अशा प्रेमाला काय त्याचं ते प्रेम त्याला म्हणू नाही शकत आपण. तर जेव्हा आपण कोणी म्हणतंय की मी भगवंताची भक्ती करतो, भगवंतांना मी मानतो, मानून नाही होत, ऐकावं लागतं भगवंतांचं. जेव्हा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण आयुष्य व्यतीत करतो, ती खरी भक्ती आहे भगवंतांची. तर इथं भगवंत सांगतात आहे, माझं नाम जप करा, माझ्या गीता भागवताचं श्रवण करा. ते जेव्हा कोणी करेल ती तर खरी भक्ती आहे. मनाची भक्तीनं काय होणार आहे? ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. देवेश नाव तुमचं. हा, अनम्यूट करा माताजी आणि विचारा. हा, बोला. हरे कृष्ण प्रभूजी. मी हरे हीना कृष्ण. बोलतेय. ऍक्च्युली मला एक प्रश्न होता, जसं आपण सांगितलं की पांडुरंगाने ही भगवद्गीता सांगितलेली आहे. तर मग असं कुठे उल्लेख आहे का की ही भगवद्गीता पांडुरंगाने सांगितली आहे असं? आणि जसं की भगवद्गीतेत लिहिलेलं आहे की आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा. तर मग जसं पांडुरंगाचं म्हणजे आता सपोज संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर म्हटलं आपण, तर ते हरी विठ्ठल, पांडुरंग जास्त ते म्हणजे जप करत होते आणि तरी सुद्धा ते वैकुंठात गेले. तर म्हणजे मला असं थोडंसं कन्फ्युजन झालंय की नक्की अ, अ, क नक्की भक्ती म्हणजे काय आणि नक्की आपण कोणाचं म्हणजे कृष्णाचं स्मरण करावं. पण मग हे विठ्ठलाचं जे आहे म्हणजे पांडुरंगाचं आणि कृष्णाचं नक्की काय कनेक्शन आहे म्हणजे? बरोबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. जसं आपण आपल्या प्रवचनामध्ये पाहत होतो की पांडुरंग आणि कृष्ण दोन्हीमध्ये काही भिन्नता नाहीये. तेच कृष्ण जे द्वारकेचे आहेत ते पंढरपूर मध्ये येऊन राहिले आणि त्याच्यामध्ये हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. जग जाहीर आहे की भगवंत तिकडून येऊन इथं राहिले म्हणून. अनेक संतांच्या अनेक ओव्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये याचा उल्लेख आहे
की कृष्ण आणि पांडुरंग अभिन्न आहेत. ते एकच व्यक्ती आहे. मी काय करेल की व्हॉट्सअप जो आपला ग्रुप आहे ना त्याच्यावरती ते अभंग वगैरे मी पाठवेल. तर ही एक गोष्ट आहे की भगवान कृष्ण आणि भगवान पांडुरंग दोन्ही अभिन्न आहेत आणि ते आपण पाहू शकतो. मी जसं तुम्हाला सांगितलं की भगवंतांचे दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पांडुरंगाच्या जस्ट लगेचच राधाराणीचं एक मंदिर आहे आणि वेगवेगळे सत्यभामाचं मंदिर आहे. तर हे सत्यभामा, रुक्मिणी, राधाराणी कृष्णांशीच निगडीत आहे. तर याच्यातून आपण हे पाहू शकतोय की कृष्ण आणि पांडुरंग दोन्ही वेगवेगळे नाही आहेत, ते एकच आहेत. आणि दुसरं म्हणजे पांडुरंगांची कृष्णांची भक्ती करणारे वेगवेगळे संप्रदाय आहेत आणि प्रत्येक संप्रदायाचं वेगवेगळा मंत्र असू शकतोय. त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. पण आपण पाहाल की ते सगळे मंत्र कृष्णांचेच असतात. ठीक आहे. हरे कृष्ण. आपण चॅट बॉक्स मधनं प्रश्न घेणार आहोत आता. हा, आता शीतलचा प्रश्न आहे की एक मिनिट, त्यांना आणखी काहीतरी विचारायचं आहे. ओके, अनम्यूट करा तुम्हाला. प्रभूजी, आपण म्हणतो की 4 संप्रदाय आहेत. एक शंकराचार्यांचा आहे, एक स्त्री साऊथवाल्यांचं काहीतरी आहे, स्त्री संप्रदाय. श्री आणि संप्रदाय, कुमार संप्रदाय, इस्कॉन. रुद्र संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय. हा, तर मग ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय कशामध्ये येतं? म्हणजे जसं आपण म्हणतो की त्यांचे हवे असं. हा, आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की जे तुकाराम महाराज आहेत त्यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा जे त्यांना मंत्र दिला गेला होता तो राम, कृष्ण आणि हरी. ते तिथं सांगतात की राघव चैतन्य, कृष्ण चैतन्य हे जे त्यांचे गुरु आहेत ते तिथं आलेले आणि त्यांनी त्यांना मंत्र दिला. तर आपण पाहतो की या जे पण आध्यात्मिक या परंपरा आहेत त्याच्यामध्ये खूप साम्य आहे. एक पाहतो, तुम्ही पहा की वारकरी लोक जसं कीर्तन करतात त्यांच्याकडे पण टाळ मृदंग असतात, ते पण नृत्य करतात, ते पण तुळशी घेऊन वारी करतात. आणि तुम्ही ब्रह्म संप्रदायामध्ये बघा, जसं हरे कृष्ण संस्थेमध्ये आपल्याकडे पण टाळ मृदंग दोन्हीमध्ये साम्य आहे, फरक नाहीये. तुम्ही खाली जरी गेला साऊथ इंडियामध्ये तिथं पण कीर्तन, भगवंतांचं नामस्मरण सगळ्या सेमच आहेत. तर याच्यातून आपण समजू शकतोय की ते जे करतात ते वेगवेगळं नाहीये. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अश्विनी माताजी विचारा तुम्ही. हॅलो, नमस्कार, जय श्री कृष्ण. हरे कृष्ण. अच्छा, तर माझं असं म्हणणं आहे की म्हटलं तर कन्फ्युज होतो मी पण असं की कुणाची भक्ती करावी कुणाची नाही. आज ह्या देवावर श्रद्धा बसते, एकेकाची उद्या त्या देवावर बसते. प्रत्येक जण वेगवेगळं बदलत असतो. आणि मेन म्हणजे कसं आहे की आपण जो गुरु करतो तर गुरुचा उपदेश हा त्याची भक्ती करणं, त्याचं करणं हे सगळ्यात श्रेष्ठ असं मानलं जातं. मग गुरुची भक्ती करायची की कृष्णाची करायची की कुणाची करायची? काय कळलं का होतं, श्रद्धा आपली आज ह्या देवावर, आज गणपतीवर आहे, उद्या कृष्णावर आहे, परवा ह्याच्यावर आहे, म्हणजे बदलत राहतं. असं का माणसाचं मन अस्थिर होत राहतं सारखं? तर इथं आपण एक समजायला हवं की भक्ती जेव्हा आपल्याला करायची आहे ती आपण शास्त्रोक्त रीतीनं करायला पाहिजे. जे भगवद्गीता आहे त्याला जर आपण पकडून भक्ती केली तर ती आपली शास्त्रोक्त भक्ती आहे. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मी या सगळ्या जगाचं मूळ आहे. जसं झाडाचं मूळ असते आणि जेव्हा तुम्हाला कळतं की हे मूळ आहे तेव्हा मग तुम्ही दुसरीकडे पाणी नाही देत, त्या मुळालाच पाणी देता आणि तुम्हाला माहिती आहे की मुळाला पाणी देण्याने सगळ्यांना जाते. तर हे जेव्हा आपल्याला कळतं भगवद्गीतेतून तेव्हा आपण इकडे तिकडे जाण्याची काही गरज नाही वाटत. म्हणजे मग ती आणि दुसरं आहे की
तुम्ही म्हणाला की वेगवेगळे गुरु आहेत, वेगवेगळे पंथ आहेत, हम्म. पण याच्यातले कोणते गुरु सर्वश्रेष्ठ किंवा कोणते गुरु ऑथराइज्ड? अच्छा. एक आहे जे आपल्याला खऱ्या मुळाकडं पाणी द्यायला प्रवृत्त करतात, ते खरे गुरु. अच्छा. जर एखादे गुरु म्हणाले की नाही नाही नाही, तुम्ही त्या पानांना पाणी द्या म्हणे वरती, 1 बकेट पानाला 1 बकेट फळाला, मग अशा गुरूंकडं मी नाही जाणार. मला जर ते गुरु म्हणत असतील की मुळाला पाणी दे, मी तिथं जाईल. तर आपण गुरु, साधू आणि शास्त्र हे 3 आपले प्रमाण आहेत. जसं GPS असते ना, हा. एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण लगेचच मोबाईलमध्ये GPS लावतो रस्ता बघायला. तसंच आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये कधी पण काही प्रश्न आले की आता हे काय, आता काय करायचं, हे 3 गोष्टी आहेत. शास्त्र, तुम्ही भगवद्गीता काढून वाचा की तिथं काय म्हणतात ते. ठीक आहे, मला गुरु करायचंय. कुणाला गुरु करायचं? गुरु कोण असतोय? भक्ती, भक्ती काय असते? भगवंत कोण आहेत? तर हे शास्त्र. दुसरं आहे गुरु. ते गुरु शास्त्राप्रमाणेच बोलायला पाहिजे, असं नाही की गुरु दुसरंच काहीतरी सांगतात. शास्त्रांवरती आधारित गुरु बोलतात आणि जे गुरु सांगतात ते इतर जे भक्त आहेत, जे महान भक्त आहेत, ते पण तेच सांगतात. तर हे गुरु साधू शास्त्र एका बोटीमध्ये, एका याच्यामध्ये. एखाद्या वेळी आपल्याला गुरूंबद्दल थोडा अविश्वास असेल तर शास्त्रामध्ये जाऊन आणि दुसऱ्या लोकांना विचारू शकतो, किंवा शास्त्रामध्ये आपल्याला शंका असेल तर गुरु आणि साधूला विचारू शकतो. असं असतं. ठीक आहे. हरे कृष्ण. पण माणसाचं मनच जर अस्थिर असेल तर, आणि मूळ कसं ओळखायचं? पण हे बघ, झाडाचं मूळ हेच आहे असं ओळखता यायला पाहिजे ना. ती सुद्धा आपली लायकी लागते ना ओळखायची. हा, आपली लायकी नाहीये, त्यासाठीच भगवंत स्वतः येऊन सांगतात की मी मूळ आहे म्हणून. तर अच्छा. भगवंतांनी फक्त श्रद्धा ठेवली की भगवंत म्हणतात की मी मूळ आहे, आणि आपण ते श्रद्धेनं ऍक्सेप्ट करतो. ओके ओके. आपल्याला शोधण्याची गरज नाही की मूळ कुठे आहे. हो. नाही, ते मूळ आप- मूळ स्वतः येऊन सांगतंय तुम्हाला की सांगते, मी मूळ आहे मी म्हणून. मूळ आहे. ओके. हा. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सारिका शांतीलाल, हा माईक अनम्यूट करा, बोला तुम्ही. हरे कृष्ण, बोला. शंका आहे की मी ब्रह्मपुराण आणि शिवपुराण वाचलेलं आहे, तर त्यात असं सांगितलेलं आहे की ब्रह्मपुराणात सांगितलेलं आहे की भगवान विष्णूचा आणि महादेवाचा ब्रह्मापासून उगम झाला, आणि शिवपुराणात सांगितलंय की भगवान विष्णूचा आणि ब्रह्माचा महादेवापासून उगम झालेला आहे. तर हे कितपत खरं आहे आणि कितपत असं काल्पनिक आहे ते सांगा. म्हणजे कोणतं खरं आहे की भगवद्गीतामध्ये सांगितलंय की भगवानापासून या दोघांचा उगम झालेला आहे, तर मग या त्रिदेवांमध्ये नक्की श्रेष्ठ कोण आणि खरं काय, असं एक कल्पना होती. ते एक आहे की जर तुम्ही पाहिलं, जसं भगवंत इथं एकदम ठामपणे म्हणतात आहे की मी या सगळ्या सृष्टीचं मूळ आहे. जेव्हा तुम्ही दुसरं कोणतं पण पुराण वाचा, वेद वाचा, जे पण तुम्ही म्हणताय, जसं शंकर आहेत किंवा ब्रह्मा आहेत, ते स्वतः असं कधीच नाही म्हणत की मी सगळ्याचं मूळ आहे म्हणून. फक्त तुम्ही पाहाल भगवान कृष्णच ते ठामपणे म्हणू शकतात. काय होतं, समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो थोडं महान कार्य करतो, त्याचे जे जय जयकार करणारे असतात ते जय जयकार करणारे तर त्यांना वरती चढवतात की तुम्हीच सगळ्या सृष्टीचं मूळ म्हणून. आता मी पाहतो की बऱ्याच ठिकाणी बरेच मंदिर असतात, सगळ्या मंदिरामध्ये एकच ते गाणं लावतात की ते म्हणतात हेच सगळ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक हेच. तर आपल्याला हे पाहायला पाहिजे की जर शंकर स्वतः येऊन म्हणाले मी मूळ आहे म्हणून, पण असं कुठंच तुम्हाला पाहायला नाही मिळणार. कळालं ना? तर याच्यात आपण एक पाहतो की जे सत्य आहे ते आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो, आणि अशी कोणतीच व्यक्ती नाहीये या पूर्ण भारतामध्ये किंवा बाहेर पण
जी भगवद्गीतेबद्दल काही शंका घेईल, तर भगवद्गीता आहे ती एकदम शंकांच्या वरती आहे. प्रत्येक जण भगवद्गीतेला सलाम करतो, पालन करतो. तर भगवद्गीतेमध्ये जे दिलेलं आहे, जे सगळ्या शास्त्रांचं मूळ आहे, सगळ्या शास्त्रांचं निचोड आहे, सगळ्या शास्त्रांचं सार आहे. तर त्याच्यामध्ये जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण वागतोय. ठीक आहे ना? आणि वेगवेगळे हे जे ग्रंथ आहेत, जसं तुम्ही म्हणताय शिवपुराण आहे किंवा ब्रह्मपुराण आहे वगैरे, ते पुराणं वेगवेगळ्या कारणासाठी केलेली असतात आहे. त्याचं वर्णन येईल आता पुढं भगवद्गीतेमध्ये. ठीक आहे? हरे कृष्ण. होती की आपण म्हणजे आपण जास्त प्रेफर वेदमध्ये जास्त प्रेफर करायचं, कारण की वेदांमध्ये जे पुराणिक ज्ञान असतं ते असं आपल्याला कुठं भेटत नाही. म्हणजे नक्की मग काय करावं? वेद जास्त वाचावं की आपण भगवद्गीता की प्रेफर करून आयुष्य पुढचं जगावं? एक भगवद्गीता परिपूर्ण आहे. त्याच्या पलीकडे आणखी जाण्याची गरज नाही. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सुरेखा माताजी आता गेले काय ऑनलाईन? आहेत का ऑनलाईन सुरेखा माताजी? ओके, आपण चॅट बॉक्स मधून घेऊया तोपर्यंत, जर ते आले तर. भगवंतांचं नामस्मरण करण्याने मन शांती आणि टेन्शन खरंच दूर होतं, कसं समजावं? आणि भगवंतासाठी उपवास पकडल्यामुळे कशासाठी उपवास पकडतात, हा प्रश्न आहे. भगवंतांचं नामस्मरण केल्यानंतर मनशांती मिळणं हे 100% आहे. ते डिस्काउंट मध्ये मिळते. जेव्हा आपण नामस्मरण करतो भगवंतांचं, ते भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी आपण करतो. आणि मनशांती ही एक बाय प्रोडक्ट आहे. तो तर मिळणं साहजिक आहे. आणि ते तुम्ही अनुभव पण करू शकताय. आणि दुसरं म्हणजे आपण भगवंतांचे उपवास वगैरे करतो, ते का करतो? उपवास याच्यासाठी करतो की एखाद्या व्यक्तीवरती आपण जर प्रेम करत असू, तर त्या व्यक्तीसाठी आपण थोडं त्याग करायला शिकलं पाहिजे. त्या त्यागानं ते प्रेम वाढतं. त्या त्यागानं ते प्रेम बळकट होतं. जसं आपण पाहतो, आईचं प्रेम असते ते त्यागावरती आधारित असते. त्यासाठी आपण त्या प्रेमाला एवढं महत्व देतो. त्याच्यात जर त्याग नसता त्या आईच्या प्रेमामध्ये, तर मग त्याचा काय अर्थ नाही. जर आई म्हणाली की हे बघ म्हणे, मी 2 वेळा स्वयंपाक करेल, कमी पडला तर मला सांगायचं नाही, बाहेर जायचं खायचं, हे 10 रुपये घ्यायचं, वडापाव खाऊन यायचं, असं जर आई म्हणाली तर त्या प्रेमाचा जास्त आपण किंमत नाही देणार. पण जेव्हा ते त्याग असतोय, तेव्हा त्या प्रेमाला काहीतरी किंमत असते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण जेव्हा आपण भक्ती करतोय, त्या भक्तीमध्ये त्याग भगवंतांप्रती आपण दाखवतो. आणि हे उपवास वगैरे आहे ते त्यागाचं प्रतीक आहे, की भगवंता तुमच्यासाठी मी काहीतरी त्याग करतोय. मला खायला खूप आवडतं, भूक लागलेली आहे, पण तरी पण तुमच्यासाठी आज एक दिवस हा त्याग करायला मी तयार आहे. ते प्रेमाचं लक्षण आहे. ठीक आहे? हरे कृष्ण. तर आपण आज इथं विराम देऊया. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे श्रील कृष्णा. तुम्हाला खूप प्रभुपाद जण की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्णा. खूप जणांचे बरेचसे प्रश्न बाकी आहेत, तरी तुम्ही तुमचे ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न पाठवले आहेत त्यांचे प्रश्न मी नोट डाऊन केलेत. मी प्रभूजींना ते प्रश्न पाठवेल. प्रभूजी ऑडिओच्या मार्फत ते प्रश्न ग्रुप्सवर शेअर करतील. आणि जे काही 2-3 जणांनी अजून हँड रेज केलेत, तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. त्या प्रश्नांचंही आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्णा. प्रभूजींचे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. प्रभूजींनी खूप सुंदर रीतीने आजच्या ज्या भगत वर्षण या 7व्या ग्रंथाचे निरूपण केलं आहे, त्यानंतर प्रभूजींचे खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हा सगळ्यांचंही खूप खूप हार्दिक अभिनंदन. हरे कृष्णा. यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे जे काही आजच्या कार्यक्रमाबद्दल जे प्रतिसाद असतील, फीडबॅक असतील, ते तुम्ही तिथे शेअर करावा. आणि कोणाला काही जे प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तेही तुम्ही तिथे शेअर करावा. हरे कृष्णा.